उकळत्या पाण्यामध्ये 1 वाटी पोहे टाकून एकदम भन्नाट चवीचा नाश्ता आज आपण बघत आहोत। तेच पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर पोह्यापासून वेगळं काहीतरी। आता सगळ्यात आधी 1 ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे। पाणी उकळलेलं आहे। जे वाटीत पोहे घेतलेले होते ते या पाण्यामध्ये 1 मिनिट, फक्त 1च मिनिट शिजून घ्यायचे आणि या पद्धतीने पोहे मी गाळून घेतलेले आहे। आता हे जे पोहे आहे ते थंड होऊन द्यायचं। आता असं केल्यामुळे पोह्यांना थोडासा चिकटपणा येतो, म्हणून पोहे थोडेसे शिजून घ्यायचे। आता 1 वाटी, ज्या वाटीने पोहे घेतले त्याच वाटीने पाऊण वाटी सुजी घेतलेली आहे। आता या पोह्यामध्ये टाकलेले आहे। आता यामध्ये 2 चमचे दही टाकलेलं आहे। दही आंबट असेल तर 1 चमचा, आंबट नसेल तर 2 चमचे दही टाकलं। थोडासा आल्याचा तुकडा, 4 ते 5 मिरच्या, यामध्ये 1 ते 1.5 चमचा साखर, अंदाजानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, चवीनुसार। आता याची थोडंसं पाणी घालून याची पेस्ट काढलेली आहे। आता एकाच वेळेस न झाल्यास निम्म मी काढून ठेवलं आणि 2दा असं याची पेस्ट काढलेली आहे। आता जास्त पातळ झालं नाही पाहिजे, या पद्धतीने घट्ट असं ठेवायचं आहे। सगळ्याची पेस्ट काढून झालेली आहे। ते एका भांड्यात सगळं ठेवून त्यामध्ये या पद्धतीने कापून घेतलेला कढीपत्ता, कापून घेतलेला कांदा या पद्धतीने हाताने चोळून टाकला। टोमॅटोही एकदम असा छोटा छोटा कापून घेतला, तोही टाकला। कापून घेतलेली कोथिंबीर, चटपटीतपणा येण्यासाठी यामध्ये आलं तर टाकलेलं आहे, पण अजून एक वस्तू टाकायची आहे की ज्यामुळे या नाश्त्याची चव एकदम छान अशी बनते। ते म्हणजे यामध्ये तिखट अंदाजानुसार यामध्ये चिली फ्लेक्स टाकलेला आहे, निम्मा चमचा। यामध्ये मीठ टाकलेलं आहे आधीच। आता हे सगळं व्यवस्थित चमच्याने मिक्स केलं। थोडं घट्ट वाटत असलं तर थोडं पाणी टाकलं। हे थोडंसं घट्ट आहे। आता हा नाश्ता बनवण्यासाठी जास्त पातळ नाही तर आणि जास्त घट्टही नाही। आता नॉनस्टिकचा हा तवा घेतलेला आहे। आता हा जुना तवा आहे, म्हणून कांदा जो कापलेला आहे त्याचं जे कांद्याने तेल याला चोळून घेतलं, यामुळे जो कापलेला कांदा होता त्याचं देठ ठेवून त्या कांद्याने तेल लावलेलं आहे आणि या पद्धतीने थोडं थोडं बॅटर टाकून चमच्याने या पद्धतीने थोडासा गोल असा, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, असा गोलाकार दिलेला आहे। आता हे सगळं बॅटर असं सुकलं की पलटून घ्यायचं। एकदम छान असे चिटकतही नाही, एकदम छान पद्धतीने आपला हा नाश्ता न चिटकता न तुटता निघतो आणि चवीला
आणि पौष्टिक असा हा नाश्ता बनून झालेला आहे. याच पद्धतीने सगळा नाश्ता बनवून घेऊ. अजिबातही चिटकलेला किंवा तुटलेला नाही. एकदम सोप्या पद्धतीने पौष्टिक असा नाश्ता. जेवढा दिसतो छान तेवढा चवीलाही एकदम भन्नाट चवीचा